भंग झाली आहे, दहशतीखाली लोक आहेत आणि हे खरं सगळ्यांचं मी ते पाहिलेलं आहे, अनुभवलं आहे. आता मी जेव्हा बीडमध्ये गेलो होतो तर लोक पाहत होते, काही लोक माझ्याशी बोलले, साहेब आम्हाला थोडी आता भीती वाटायला लागलेली. अहो ही छोटी नाही, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये दहशत चालू झालेली. फार सकाळच्या कॉलेजच्या मुलींपासून ते संध्याकाळी त्या रेती माफिया आणि त्या दारूच्या धंद्यापर्यंत हे दहशत गेलेली. म्हणून हे आपल्याला मुळात त्यांना उकळून काढायचं. त्याला काही राजकीय लोक जबाबदार नाहीत का? स्थानिक राजकीय नेत्यांची ही जबाबदारी नाही का की इथं शांतता प्रस्थापित करा? बघा, राजकीय कोण काय करतं यापेक्षा आमचं काम जे आहे, आम्ही जे सरकार म्हणून आलोय तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. राजकीय लोक त्याच टायमाला सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, ही आमची भावना आहे. भेटीला आले मात्र इकडे आले नाहीत, कसं पाहता राहुल गांधींच्या? राहुल गांधी हे आपलं राजकारण करण्यासाठी आले. त्यांना काय करायचं त्याच्याशी? कोण गेलं कोण राहिलं त्यांच्यापेक्षा त्यांना पुन्हा त्या घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचंय. घटनेचं पुस्तक घेऊन त्यांना असं दाखवायचं की नाही आम्ही घटना मानणारे आहोत. हे ड्रामेबाजी करताय ते. त्यांना ना त्या कुटुंबाशी काही घेणं देणं नाही. त्यांच्या पक्षाला एक मिळालेला विषय, तो विषय घेऊन ते सगळं बसतात आणि आपल्याला आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात. या नौटंकीला जास्त काळ लोक जुमानणार नाहीत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.